कि जम्मू कश्मीर में धारा 370 और 35A की समाप्ति का प्रस्ताव रखा और बहुमत से वो प्रस्ताव पारित हुआ। भाइयों और बहनों, उस दिन लगा कि स्वर्ग से डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी की आत्मा पुष्प वर्षा कर रही होगी और कह रही होगी कि मेरे विरासत के लोग आज इस कलंक को धो दिए हैं और इसलिए देश को एक नई क्रांति की ओर ले जाने के लिए, पूरी दुनिया में भारत को सरताज बनाने के लिए एक पहल जो 1953 में की गई थी, 2021 में जब हम देखते हैं तो लगता है कि भारत विश्व गुरु होने की ओर अग्रसर है। मैं आज भाऊ तोरसेकर जी को यहाँ सम्मान दिया जाएगा, मैं उनको अभिवादन करता हूँ और एक बात आप सबको वापस याद दिलाना चाहता हूँ कि अभी बहुत तरुण है प्रतिपक्ष। 445 दिन हुए हैं और अब मुझे बताते हुए खुशी हो रही है कि 445 दिनों में 7 करोड़ से ज्यादा व्यूज अगर किसी व्यक्ति को मिला है, बड़े बड़े पत्रकारों को इसकी ईर्ष्या होनी स्वाभाविक है। और इसलिए मैं आपको फिर से एक बार एक नई क्रांति की दिशा में कदम बढ़ाने के लिए भाऊ तोरसेकर जी को का अभिवादन करता हूं, उनको और डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी की स्मृति को नमन करता हूं। बहुत बहुत धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद अमरजीत जी। मैंने सही कहा था, दीप कमल का उल्लेख करते समय दीप अपनी जगह पर जलता है और दीप की बाती ये सबसे आखिर में बुझती है, लेकिन सबको प्रकाश देकर जाती है। बस विचार इसी तरह से आगे बढ़ते हैं। मैं मंच पर विराजमान आदरणीय विधायक श्री प्रसाद लाड जी से विनंती करता हूँ, वे अपने विचार आपके सामने प्रस्तुत करें। आदरणीय श्री प्रसाद लाड जी। नमस्कार। आजच्या दीप कमल फाउंडेशनच्या या कार्यक्रमाचे प्रमुख महामहिम राज्यपाल श्री कोश्यारी साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय या महाराष्ट्राचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले मुंबई भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे अध्यक्ष आमदार सन्माननीय मंगलप्रभात लोढाजी, ज्यांचा आज इथे सन्मान होतोय, ज्यांना आपण पत्रकारितेतली तोफ म्हणतो, ते तुमचे आमचे सर्वांचे ज्येष्ठ पत्रकार, लाडके पत्रकार भाऊ तोरसेकर जी, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्या दीप कमल फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय अमरजीत मिश्राजी, आजच्या या कार्यक्रमाला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीजींच्या स्मृती दिनानिमित्त समारोप समारंभामध्ये अमरजीतजींनी देवेंद्रजी सरांकडे ज्या वेळेला ते आले त्यावेळेला योगायोगाने मी तिकडे होतो आणि हा पुरस्कार मी कोणाला देऊ यामध्ये थोडा त्यांचा संभ्रम होता। तो मी त्याला म्हटलं की अमरजीत जी, आप बहुत चिंता मत करो, ये पुरस्कार किसको देना है आप आपके मन के नाम देवेंद्र जी के सामने रखो, लेकिन मुझे ऐसे लगता है कि ये पुरस्कार भाऊ तोरसेकर जी को ही जाएगा, ये मेरा विश्वास था। कारण थोड्याच दिवसात म्हणजे 465 दिवसामध्ये म्हणजे जवळजवळ 1.25 वर्षामध्ये भाऊ तोरसेकरांनी यूट्यूबच्या माध्यमातून पत्रकारितेला एक नवं रूप, नवा आयाम देण्याचा जो प्रयत्न केला आणि 7 कोटी व्ह्यूअर्स यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी आज या देशामध्ये विदेशामध्ये प्रस्थापित केले, त्या भाऊ तोरसेकरांचा सन्मान होणं हे साहजिकच होतं। पत्रकारितेमध्ये लेखक पत्रकारिता असेल, संपादकीय पत्रकारिता असेल, या सर्वांमध्ये भाऊनी काम करत असताना 5 युग त्यांनी याच्यामध्ये काम केलं, 5 दशक काम केली। पण ज्या वेळेला भाऊंच्या माध्यमातून प्रतिपक्ष नावाचा यूट्यूब चॅनल जेव्हा सुरू झाला, तेव्हा खरोखरच महाराष्ट्रातल्या राजकारणात काम करणाऱ्या, चुकीचं काम करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले। कारण भाऊंच्या माध्यमातून सत्यता समोर येण्याचं काम भाऊंनी कायम केलं। भाऊ खरं तर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी जो आम्हाला धडा शिकवला, या देशाला जे शिकवलं, मग ते
काश्मीरच्या बाबतीत असेल, राष्ट्रीय एकतेच्या बाबतीत असेल, राष्ट्रीय एकात्मतेच्या बाबतीत असेल, 370 कलम काश्मीरमधून रद्द करावं आणि ह्या देशाला, जम्मू काश्मीरला समान राज्याचा दर्जा द्यावा, हे जे त्यांनी 1953 साली जी मागणी केली, जी अमरजीतजींनी पण आता सांगितली, आणि ती खरोखरच ह्या देशाचे कणखर पंतप्रधान आणि देशाचे कणखर गृहमंत्री यांनी 2018मध्ये या देशाचं स्वप्न, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं स्वप्न ह्या लोकांमध्ये पूर्णत्वाला नेण्याचं काम केलं. मला असं वाटतं की देशाची अखंडता, देशाची एकता, देशाचा झेंडा, एक देश एक झेंडा, हा जो नारा श्यामाप्रसाद मुखर्जींनी जो दिला तो पूर्णत्वाकडे नेण्याचं काम माननीय पंतप्रधानांनी केलं. आणि आजच्या दिवशी, श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बलिदानाच्या दिवशी, भाऊ आपल्याला हा जो पुरस्कार मिळतोय याचा आनंद मला देखील आहे आणि महाराष्ट्रातल्या पत्रकारांना देखील आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला देखील आहे. आजचा हा एक अनोखा कार्यक्रम, मी मनापासून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना वंदन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद प्रसादजी. यानंतर मी आदरणीय आमदार श्री मंगल प्रभात लोढाजी यांना त्यांचा शब्द पाळावाच लागेल, ते इथलेच आमदार आहेत. मी कार्यक्रमाला पुढे नेतोय. यानंतर आम्ही मगाशी उल्लेख करत होतो आणि आता सातत्यानं ज्याचा उल्लेख होतोय की प्रतिपक्ष, या प्रतिपक्षाच्या माध्यमातून फटकारे, कोरडे ओढण्याचं काम भाऊ आत्ता करतायत. मी माझ्यासारख्याही कार्यकर्त्याला आतुरतेने वाट पाहत असतो की भाऊंचं नवीन 23-24 मिनिटांचं वक्तव्य केव्हा एकदा यूट्यूबवर येतं आणि आम्ही ते पाहतोय. मी विनंती करतो आदरणीय महामहिम राज्यपालजी भगतसिंग कोश्यारीजी, मंचावरील सर्व उपस्थित मान्यवरांना आपण भाऊ तोरसेकरांचं या ठिकाणी स्वागत करावं आणि आपण देखील टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं अशी आपल्याला विनंती करतो. भाऊ तोरसेकर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. कमलदीप फाउंडेशनच्या वतीने आजच्या या कार्यक्रमात महामहिम राज्यपालांच्या वतीने आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, आदरणीय प्रसाद लाड, आदरणीय मंगल प्रभात लोढाजी, दीप कमल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अमरजीत मिश्रा यांच्या उपस्थितीत हा या ठिकाणी सन्मान होतोय. मी भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या प्रास्ताविकामध्ये अमरजीत मिश्रांनी एक लेखणी काय करू शकते पत्रकाराची याचा त्यांनी उल्लेख केला. या लेखणीमुळे अनेक वेळेला सत्तेवर बसलेल्या माणसाला कोणाची भीती वाटत नसते, पण त्या लेखणीची कायम भीती वाटत असते. आणि सामान्य माणूस जसा त्या खुर्चीकडे पाहत असतो तसा भाऊंसारख्या एका ज्येष्ठ पत्रकारांच्या लेखणीकडे सुद्धा पाहत असतो. ती लेखणी कधी कधी टोकदार असते, ती कधी कधी लेखणी तुम्हाला मार्गदर्शनही करत असते, टोचतही असते आणि कधी कधी हीच लेखणी तुम्हाला काही चुकीचं करण्यापासून रोखतही असते. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी असलेले असाच शब्द वापरावा लागेल आजचे आपले सत्कार मूर्ती आदरणीय भाऊ तोरसेकरांना विनंती करतो. भाऊ, आपण आपले विचार या ठिकाणी प्रकट करावेत. आदरणीय भाऊ. महामहिम राज्यपाल कोश्यारीजी, विरोधी नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी, मुंबईचे आमदार मंगलप्रसाद लोढा, विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड आणि उपस्थित मित्रांनो, म्हणत असेल तेव्हा स्मार्टफोनवर यूट्यूबवर दिसणारा इथे पण आपल्या बोडक्यावर बसला असं वाटेल, तर मी थोडी क्षमा मागेन, कारण मी जवळजवळ 2.5 महिन्यांनी घराच्या बाहेर पडलो आहे.
लॉकडाऊन आमचा अजून चालू आहे, कारण मी राहतो तो विभाग सगळा नेव्ही आर्मीचा आहे, त्यामुळे आम्हाला बाहेरच पडता येत नाही. आणि एकूणच देशात लॉकडाऊन लागला त्याच्या 7 दिवस आधीमध्ये 5 मार्च 2020 रोजी आमचा लॉकडाऊन लागला होता, कारण आम्ही अशा प्रोहिबिटेड एरियात माझं सध्या वास्तव्य आहे. आणि त्यातूनच खरं तर प्रतिपक्ष सुरू झाला असं म्हणता येईल. की मला त्यावेळेला असं वाटलं की हे लॉकडाऊन लागलं, लोक घरात अडकतील आणि मग काही करायचं नाही म्हटलं. असं म्हणतात ना की रिकामा मेंदू किंवा रिकामे मन हे सैतानाचं वर्कशॉप असतं असं म्हणतात. तर यावेळेला लोकांना धीर देणं आवश्यक आहे, म्हणून मी ते फेसबुक लाईव्ह रोज करायला सुरुवात केली. आणि योगायोग असा होता की घरात सगळेच बंदिस्त होते आणि जावई पण त्याचा भाऊ पण अडकलेले होते. तर त्यांनी ही कल्पना काढली की जे इथे बोलतात तेच आपण यूट्यूब करू, आणि त्यातून सुरू झालं. मला अजूनही त्यातलं टेक्नॉलॉजी कळत नाही, पण मी ते अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. कॅमेरा ऑन करतो. तुम्ही जे बघत असाल तुम्हाला माहिती आहे की कुठचंही व्हिज्युअल नसतं, काही नसतं. मी बसतो आणि मला वाटेल तेवढं बोलतो, कॅमेरा ऑफ करतो. मग ही मुलं बिचारी ते काय असेल तर करून ते अपलोड करतात. पण सुरुवात केली तेव्हा अशी कल्पना होती की जे डिप्रेशन येतं, निगेटिव्हिटी येते, त्यातून लोकांना आपण काहीतरी धीर देण्यासाठी करू शकतो का, अशी त्याची सुरुवात झाली होती. आणि क्रमाक्रमाने हळूहळू आपण भारतीय कमाली जे निर्डावलेले असतो, करोना असो नसो, आपलं राजकारण, आपली भांडणं चालूच असतात, त्यामुळे ते वळत वळत राजकारणापर्यंत आलं. यांनी सांगितलं ते बरोबर आहे सुरुवातीला मिश्रांनी की तो शेर खरं तर मी मार्मिकचा 4 वर्ष संपादक होतो आणि त्याचं ते ब्रीदवाक्य आहे, न खिचो कमान को न तलवार निकालो, जो तोप मुकाबिल हो एक अखबार निकालो. आणि तोफेपेक्षाही ताकद असेल असं वर्तमानपत्र असावं असं त्या शायरने लिहिलेलं आहे. मला त्या शायर कोण आहे माहीत नाही, पण त्याची जी ताकद आहे ही लक्षात घ्या. आणि खरं सांगाल तर मित्रांनो, प्रतिपक्ष मला इथे आल्यानंतर वाचलं तेव्हा गंमत वाटली. देवेंद्र फडणवीस नेता प्रतिपक्ष, तसं पत्रकार प्रतिपक्ष असं लिहिलं असतं तर मला बरं वाटलं असतं. पण प्रतिपक्ष याचा अर्थ फक्त विरोधी पक्ष नाही, दुसरी बाजू असते आणि दुसरी बाजू सांगितली पण गेली पाहिजे. आणि आजची माध्यमं दुर्दैवाने आपल्याकडे लढवय्ये खूप आहेत फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचे, बट दे डोंट नो व्हॉट इज फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. आजची गोष्ट तुम्हाला सांगतो, आजची गोष्ट कालपासून परवापासून मी बातमी वाचत होतो, ऐकत होतो टी व्हीवर की शरद पवारांनी त्यांना दिल्लीत गेले आणि प्रशांत किशोर भेटले वगैरे वगैरे. मग आता पवारसाहेबांनी 15 विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे, काँग्रेसला कसं बोलवलं नाही हे ऐकत होतो. मला गंमत वाटली की कोणी पत्रकार उरला नाही का. आता पत्रकार उरला नाही का असं विचारलं की तुम्हाला गंमत वाटेल, हा काय एवढा गर्विष्ठ झाला का. नाही मित्रांनो, आजकाल परमवीर सिंग पत्रकार झाले, प्रताप सरनाईक पत्रकार झाले, आणि ते काय लिहितात ह्याच्यावरून बातम्या बनवल्या जातात. त्यामुळे मला वाटायला लागलं की पत्रकार संपले की काय. या लोकांना अधिकारी आणि काय ते राजकारणी यांना पत्र लिहून पत्रकारिता करावी लागते का. आणि हे मी कालचं उदाहरण पवारांचं एवढ्यासाठी देतोय की ती बातमी मी बघत होतो, बातमी संपली, बैठक संपली आणि 15 पक्षांचे नेते जे आले होते त्यांचे पक्ष कुठले कोणीच सांगितलं नाही. 15 लोक आले होते, पण 15 लोकांचे 15 पक्ष होते का. की आजकाल पत्रकारांना पक्ष आणि अपक्ष यातला फरक कळेल असं झालंय. यशवंत सिन्हा होते, पवन वर्मा होते, कोणते सुधींद्र कुलकर्णी होते, यांचे पक्ष कुठले कोणीच सांगितलं नाही. यांचे पक्ष कुठले होते हे कोणी सांगितलं नाही. बरं, दुसरे कोण होते तर मजीद मेमन होते, चाको होते, हे तर राष्ट्रवादीचे होते. मग राष्ट्रवादी सोडून नेमकं कुठल्या पक्षाचे लोक आले होते हे जर कोणी सांगू शकत नसेल तर त्यांना पत्रकार का म्हणायचं.
प्रतिपक्षाची गरज कुठे आहे लक्षात घ्या. पत्रकारिता व्यवस्थित चालू असती ना तर कोणी कुत्र्याने सुद्धा प्रतिपक्ष बघितलं नसतं, ऐकलं नसतं. ज्याच्यात एकही व्हिज्युअल नाही आहे. एक माणूस दात पडलेला बडबडतो, 20-20 मिनिटं बडबडतो आणि दिवसातून 2दा ऐकतात आणि ऐकतात नुसतं नाही मित्रांनो. सरासरी काढली तर 950 व्हिडिओ टाकले गेलेत गेल्या 14.5 महिन्यामध्ये. आणि त्या 14.5 महिन्यामध्ये जे व्हिडिओ पडलेत त्याचं ॲव्हरेज काढलं तर साधारण प्रत्येक व्हिडिओ सरासरी 70-75 हजार ऐकला गेला. मी नाही ऐकणार एवढं कोणाचं दुसरं एका माणसाचं. एक माणूस रोज ऐकावा असा वाटतो कसं? हे माझं यश नाही ते एकूण पत्रकारितेचं अपयश आहे मी मानतो. मला दुःख आहे त्याचं. 50 वर्ष ज्या व्यवसायात घालवली तो व्यवसाय इतका दुबळा झालाय की यूट्यूब किंवा असलं काहीतरी डिजिटल माध्यमं पुढे येतात. नाही मित्रांनो, मेहनत करावी लागते. काय सुटलंय माध्यमातून, काय सुटलंय चॅनेलमधून, काय पत्रकारितेतून सुटलंय तेवढं मांडावं लागतं. मला त्याच्यासाठी ते बघावं लागतं. आणि लोक ज्या पद्धतीत, ज्यांच्याकडे माझा फोन असेल, ईमेल असेल, मला कळवतात तुम्ही ह्याच्यावर बोललो पाहिजे. अरे मी एक व्यक्तिगत चालवतो, एक खांबी तंबू आहे, मला कोणाची मदत घेता येत नाही कारण मी कोंडवाड्यात पडलेलो आहे. आणि मग डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नावाने मिळणारा पुरस्कार मिळणं ह्याला ते महत्व आहे. माणूस एकटा गेला. सगळी शासन व्यवस्था विरुद्ध होती, घटनात्मक शासन व्यवस्था विरुद्ध होती आणि तरी त्याने जुमानलं नाही. आपलं म्हणणं सांगायला तो प्रतिपक्ष होता. प्रतिपक्ष युट्यूबवर तुम्ही बघता तो आजचा आहे, पण तो प्रतिपक्ष कधीचा आहे बघा. हे कोणीतरी पुढे न्यावं लागतं. तो फक्त जाऊन काश्मीरमध्ये सत्याग्रह केला म्हणजे प्रतिपक्ष होत नाही. जे चूक आहे, ज्याच्यात गल्लत आहे ते सांगितलं पाहिजे आणि ते सांगायला उभा राहतो तो प्रतिपक्ष असतो. आणि हे अगदी तुम्ही शिवाजी महाराजांपासून घ्या ना, कारण मराठे कमी शूरवीर नव्हते, पण प्रतिपक्ष मांडायला एक 16-17 वर्षाचा तरुण, आजच्या काळात ज्याला मतदानाचा पण अधिकार नव्हता, तो उभा राहिला, त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि म्हणून हे सगळी माणसं शिवाजी महाराजांपासून तुमच्या श्यामाप्रसाद मुखर्जींपर्यंत बघत राहा. आणि मग देशाचा पंतप्रधान कोण आहे तो बघा. मला आठवतं अजून 17 मे 2014 रोजी प्रचंड बहुमत जेव्हा मिळालं नरेंद्र मोदींना, त्यानंतर ते 16ला मोजणी झाली, 17ला हा माणूस दिल्लीत आला आणि भाजपच्या पक्षाच्या कार्यालयात जमलेल्या लोकांना, कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करताना त्यांनी सांगितलं काय की हा विजय माझा नाहीये, हा जे जिंकून आलेत त्यांचा नाही, ज्यांनी हा विजय मिळवण्यासाठी अहोरात्र काम केलं त्यांचा हा विजय नाहीये. 4 पिढ्या राबल्या श्यामाप्रसाद मुखर्जींपासून. त्यांनी बघितलेलं स्वप्न आज पूर्ण झालं. हे सगळा विजय त्यांचा आहे ही आठवण जेव्हा आपण करतो. मला देशाच्या पंतप्रधान पदाचं कौतुक तेवढ्यासाठी आहे की किती देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा काँग्रेस सोडून दुसऱ्या एका पक्षाला बहुमत मिळवून देणं. एक पहिला बिगर काँग्रेस पक्ष आहे की ज्याने बहुमत मिळवलं. ही छोटी गोष्ट नसते, पण त्या क्षणी सुद्धा त्या यशाची नशा त्या माणसाला नव्हती. आणि हे कोणाचं आहे, हे कोणाचं आहे, हे श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बलिदानापासून आलेलं आहे. हे माणूस त्या विजयाच्या अत्युच्च क्षणी सुद्धा लक्षात ठेवतो. त्याला फार महत्व असतं. नाही तर मीपणा केवढा असतो आपण रोज बघतो. कुठल्याही क्षुल्लक पक्षाचा प्रवक्ता बघितला तर अरेरावी काय, अहंकार काय, हे ओतप्रोत बघता येतं आपल्याला. आणि एवढा विजय 2दा मिळवल्यानंतर स्वबळावर, म्हणजे पक्षाच्याही नव्हे व्यक्तीच्याही स्वबळावर 2दा पंतप्रधान झालेला माणूस किती नम्र असतो ते बघा. मग कळेल स्वबळ कशात आहे. बोललं खूप जातं. आणि म्हणून हे समजावणं आवश्यक आहे. जोपर्यंत सामान्य माणूस राजकारणामध्ये, म्हणजे
माझ्या काही अगदी शाळेतल्या 55 वर्ष झाली शाळा संपून, पण शाळेत वर्गात बाजूला बसणाऱ्या मुलाचा पण, आता मुलगा नाही तुम्ही म्हातारा झालाय, पण त्यांनी नंबर शोधून फोन केला आणि शिव्या घातल्या. म्हणाले तुझं जे प्रतिपक्ष सुरू झालंय ना ते चांगलं आहे म्हणाला, पण त्याच्यात एक प्रॉब्लेम आहे, घरात बायका पण राजकारण बोलायला लागल्या. आणि ही लोकशाही प्रगल्भ करण्याची कला आहे मित्रांनो. पत्रकारिता त्यातून येत असते. लोकांना आपण शिकवलं पाहिजे, लोकांना आपण शिकवलं पाहिजे. जाता जाता एकच गोष्ट सांगेन मी तुम्हाला. मी जेव्हा पत्रकार म्हणून नवीन 69 साली 68 नंतर धडपडत होतो मराठामध्ये, आणि आम्ही पत्रकारिता काय शिकलो तर आम्हाला सांगितलं होतं की कुत्रा माणसाला चावतो ही बातमी नसते, कारण कुत्रा माणसाला चावणारच. बातमी ही वेगळी असते, नवीन काहीतरी असतं. त्यामुळे माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते, कुत्रा माणसाला चावला ही बातमी नाही. आपण गेली 7 वर्ष काय बघतोय, रोज मोदी, सगळे हे एकापेक्षा एक बुद्धिजीवी सांगतात मोदी ह्याच्यात नापास, मोदी त्याच्यात नापास, त्याच्यात नापास. अरे जो माणूस तुमच्या परीक्षेला कधी बसला नाही, तुमच्या कॉलेजमध्ये ज्याने ऍडमिशन घेतली नाही, तुमच्या शाळेत कधी आला नाही, त्याला रोज नापास कसले करतात? 7 वर्षामध्ये 10, 15, 25 हजार निर्णय ज्या माणसाने घेतले, ज्यातला एक निर्णय जर तुम्हाला बरोबर वाटत नसेल तर मग तुम्ही परीक्षा घेता म्हणजे काय? सांगायचं आहे तो असा की रोज जर तुम्ही कोणाला तरी नापास करत असाल त्यात बातमी राहत नाही. एखादं ढ म्हणून नापास झालं तर ते बातमी नसते, ते सांगायची गरज नाही. ज्या अर्थी तुम्ही सांगताय, ओरडून ओरडून सांगताय, तिथे मग पत्रकारिता ऱ्हासाला पोहोचलेली आहे. वर्तमानपत्रांचे खप किती झालेत बघा. चॅनेल युट्यूबचं यश असो, ब्लॉगचं यश असो, मला त्याचं दुःख होतं कारण मी प्रिंट मीडियातला आहे. वर्तमानपत्र बंद पडायची वेळ आली असेल, पत्रकारांचे पगार अर्धे केले असतील, आणि गेल्या लॉकडाऊनमध्ये जवळजवळ 10,000 पत्रकार बेकार झाले. दुःख आहे मित्रांचं, कारण माझा संसार मी पत्रकारितेवर चालू. पण झिंग उतरते का बघा. अजून त्याच अजेंडा पत्रकारितेमध्ये जे अडलेत त्यांना प्रतिपक्ष दाखवावा लागतो म्हणून ते सुरू केलं. आणि याच्या प्रेरणा अगदी त्या शिवाजी महाराजांनी पहिली तलवार उपसली तोरणा गड घेण्यासाठी, किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी सगळे कायदे झुगारून काश्मीरमध्ये गेले. कदाचित मित्रांनो या दिवाळीत किंवा पुढच्या दिवाळीत पलीकडच्या काश्मीरमध्ये सुद्धा जायची मोकळीक येईल. ती सगळ्यात मोठी श्यामाप्रसाद मुखर्जींना वाहिलेली श्रद्धांजली असेल. आणि सुदैवाने 2 माणसं दिल्लीत बसलीत, हे करतायत, पण ते पत्रकार परिषद घेऊन सांगत नाहीत. ही सगळ्यात जमीची बाजू आहे. एवढंच सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ आपले खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या सत्काराला उत्तर देताना बऱ्याच मार्मिक गोष्टी सांगितल्या, ज्या मार्मिकमधनं भाऊ तुमचा प्रारंभ झाला, आणि भविष्यातले मार्मिक तुम्ही थोडक्यात सांगूनही गेलात. हे खरं आहे की प्रतिपक्ष, नेता, विपक्ष, पण एक मात्र खरं आहे की आम्हा सामान्य माणसांचं, इथे बसलेलो आपण सामान्य माणसं आहोत, आपला एक विकासाचा पक्ष आहे. आणि खऱ्या अर्थानं मी राहायला बोरिवलीला आहे, तिथून मुंबई मला कशी लवकरात लवकर गाठता येईल या चिंतेत उभं आयुष्य गेलं. आता कुठे आम्हाला त्याची आशा दिसते. कॉलम उभे राहिलेत, जेव्हा वरचं वाहन धावेल तेव्हा धावेल. पण हा विकासाचा पक्ष ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला दाखवला, ते आताचे नेता इफेक्ट जरी असले तरी महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी भूमिका वठवली, आपला ठसा उमटवला, असे आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांना विनंती करतो त्यांनी आपले विचार आपल्यासमोर मांडावेत. आदरणीय देवेंद्र फडणवीसजी. दीपकमल फाउंडेशनच्या वतीनं आज श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बलिदान दिवसाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल
जिनके नाम में ही दम है असे आदरणीय भगतसिंग कोश्यारी जी, ज्येष्ठ पत्रकार आणि सामान्य मराठी माणसाच्या मनामध्ये ज्यांची प्रतिमा आज विराजमान आहे असे भाऊ तुरसेकरजी, मंगलप्रभात लोढाजी, प्रसाद लाडजी, दीपकमल फाउंडेशनचे प्रमुख आणि या कार्यक्रमाच्या आयोजनात ज्यांचा प्रमुख सहभाग आहे, आणि श्यामाप्रसाद मुखर्जींनी जी शिस्त आम्हाला शिकवली त्या शिस्तीप्रमाणे मंचाच्या ऐवजी समोर बसले आहेत असे अमरजीत मिश्रजी, सर्व सन्माननीय भगिनी आणि बंधूंनो, आज बलिदान दिवसाच्या निमित्ताने आपण सर्व लोक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना आदरांजली अर्पित करतोय, भावांजली अर्पित करतोय. आणि आपल्याला याची कल्पना आहे की या देशाचं स्वातंत्र्य झाल्यानंतर ज्यावेळेस देशाचं संविधान बनत होतं त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा दिला जावा अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कडाडून विरोध केला. देशामध्ये असा दुसरा देश तयार करता येणार नाही, अशा प्रकारचा वेगळा दर्जा देता येणार नाही, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडल्यानंतर देखील माननीय पंडित नेहरूजी यांच्या आग्रहाखातर शेवटी त्यातला कॉम्प्रोमाइज असा निघाला की 370 हे आर्टिकल दाखल करण्यात येईल आणि त्याच्यात लिहिलं जाईल की हे टेम्पररी आहे, हे काही काळापुरतं आहे आणि काही काळापुरतं हा दर्जा दिला जाईल. आणि तो दर्जा दिल्यानंतर भारतामध्ये दुसरा देश तयार झाला. कारण तो काळ असा होता की काश्मीरच्या मुख्यमंत्र्याला प्रधानमंत्री म्हटलं जायचं, काश्मीरच्या राज्यपालाला राष्ट्रपती म्हटलं जायचं, भारताचं संविधान लागू नाही, भारताच्या तिरंग्या झेंड्याला मान नाही, आणि आपल्याच देशातल्या काश्मीरमध्ये प्रवेश करायचा असेल तर परमिट घेऊन म्हणजे एक प्रकारे व्हिसा घेऊन आपल्याला प्रवेश करावा लागायचा. अशी काश्मीरची अवस्था होती. आणि त्यावेळी या देशामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी हा नारा दिला, एक देश में 2 प्रधान 2 विधान और 2 निशान नहीं चलेंगे. एका देशात 2 पंतप्रधान चालणार नाहीत, 2 संविधान चालणार नाहीत आणि 2 झेंडे चालणार नाहीत. आणि माझ्या देशातल्या काश्मीरमध्ये मी परमिट घेऊन जाणार नाही, माझ्या देशाचा अभिन्न अंग आहे, मी त्या ठिकाणी प्रवेश करेन. आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्यावेळेचे युवा पत्रकार अटलजी यांना सोबत घेऊन काश्मीरमध्ये प्रवेश केला. आणि ज्याप्रमाणे अमरजीतजींनी सांगितलं की अटलजींना सांगितलं की जा सगळ्या दुनियेला सांगून द्या की मी प्रवेश केला आहे बिना परमिटचा आणि आता हा परमिट राज आपल्याला समाप्त करावा लागेल. त्यांना त्या ठिकाणी अटक झाली. त्या अटकेमध्येच त्यांचा मृत्यू झाला, संशयास्पद मृत्यू झाला. पण त्या मृत्यूमुळे जरी 370 कलम हटलं नाही तरी जो दबाव तयार झाला त्या दबावामुळे काश्मीरच्या पंतप्रधानाला मुख्यमंत्री म्हणावं लागलं, राष्ट्रपतीचं नाव पुन्हा राज्यपाल झालं आणि काश्मीर भारताचं अंग आहे हे दाखवणाऱ्या अनेक गोष्टी या सरकारला कराव्या लागल्या. आणि आपल्याला कल्पना आहे की हे स्वप्न 2019 साली माननीय मोदीजींनी अमितभाईंनी पूर्ण करून दाखवलं. टेम्पररी अशा प्रकारे जे आर्टिकल 370 टाकलं होतं, 35A होता, ते त्या ठिकाणी हटवलं. आणि हटवलं असताना काँग्रेसचे नेते, जम्मू काश्मीर मधले नेते सांगत होते हे हटवलं तर रक्ताचे पाट वाहतील. कुठलेही रक्ताचे पाट वाहिले नाहीत.
कोणी आतंकवादी कारवाया करू शकलं नाही. आणि आज देशाच्या मुख्य धारेमध्ये काश्मीर आलाय. तिथे बोगदे होत आहे, तिथे रस्ते होत आहे, तिथे रेल्वे पोहोचते आहे, तिथे 4G 3G पोहोचत आहे. आणि त्या ठिकाणी देशाच्या मुख्य धारेतलं काश्मीर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून जे स्वप्न डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी उराशी बाळगलं आणि ज्या स्वप्नाकरता त्यांनी बलिदान दिलं आणि 65 वर्ष आम्ही रोज नारा द्यायचो, जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है. आमचा नारा खरा करून दाखवला असेल तर तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी खरा करून दाखवला, याचा आम्हाला अभिमान आहे. मला आठवतं की माझ्या जीवनातलं पहिलं मोठं आंदोलन 1988 साली 18 वर्षाचा मी असताना विद्यार्थी परिषदेने निर्णय घेतला की लाल चौकामध्ये आतंकवादी जर म्हणत असतील की आम्ही भारताचा तिरंगा लावू देत नाही, तर विद्यार्थी जाऊन तिरंगा लावतील. आणि 10,000 विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी गेलो, उधमपूर पर्यंत गेलो, तिथनं पायी काश्मीरकडे निघालो. आम्हाला अटक करण्यात आली, परत आणण्यात आलं. मग त्या ठिकाणी दिल्लीला येऊन पंतप्रधानाच्या कार्यालयासमोर आम्ही बसलो. तेव्हाचे पंतप्रधान VP सिंग होते, त्यांना तो झेंडा दिला आणि त्यांना सांगितलं जर आम्हाला लावू देत नसाल तर त्या ठिकाणी लाल चौकात तुम्ही जाऊन तिरंगा झेंडा लावा. पण तो तिरंगा झेंडा लागला नाही. तो तिरंगा झेंडा 1992 साली मुरली मनोहर जोशीजी आणि माननीय मोदीजी जे त्या यात्रेचे नियोजक होते, त्या यात्रेच्या माध्यमातून अनेक वर्षानंतर लाल चौकावर भारताचा तिरंगा फडकला. तो 1992 साली फडकला. हे खऱ्या अर्थानं जी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींची भूमिका होती, ती भूमिका त्या ठिकाणी आपण मांडू शकलो. आणि म्हणून हा बलिदान दिवस महत्वाचा आहे, हा प्रेरणा दिवस आहे. आणि अशा या प्रेरणा दिवशी देशातले एक विचारवंत आणि प्रखर अशा प्रकारचे पत्रकार असलेले भाऊ तोरसेकर यांचा आपण सन्मान करतोय. मला याचा अतिशय आनंद आहे, कारण प्रवाहाच्या विरोधात पोहणारे हेच खरे क्रांतिकारी विचारक असतात, हेच समाजामध्ये परिवर्तन करू शकतात. आणि प्रवाहाच्या विरोधात पोहणारे भाऊ तोरसेकर हे खऱ्या अर्थानं या पुरस्काराचे, या सन्मानाचे खरे मानकरी आहेत. आणि म्हणून मी अमरजीत मिश्राजींचं मनापासून अभिनंदन करतो की भाऊंची निवड याकरता त्यांनी केली. आणि तशाच प्रकारचे क्रांतिकारी विचारक असलेले आमचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारीजी यांच्या हातून या ठिकाणी हा सन्मान होतोय, हे खरोखर अत्यंत महत्वाचं आहे. खरं म्हणजे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल, पण 2013 साली भाऊ तोरसेकर हे पहिली व्यक्ती होती की ज्यांनी पुस्तक लिहिलं की 2014च्या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल आणि मोदीजी पंतप्रधान होतील. त्यावेळेस अनेकांना असं वाटलं की भाऊ अतिशयोक्ती करतायत. सुदैवाने त्याचं एक प्रकाशन करण्याची संधी भाऊंनी मलाच दिली. आणि जे विचार आणि ज्या प्रकारचं ॲनालिसिस भाऊंनी मांडलं होतं ते तंतोतंत खरं ठरलं. 2019च्या निवडणुकीच्या आधी या देशातले मोठे मोठे पत्रकार हे सांगायचे आता भाजपची हवा संपली, आता मोदीजींची लाट संपली, भाजप 180 आएगा, भाजप 200 आएगा. त्यावेळेस पुन्हा भाऊ तोरसेकर हा व्यक्ती म्हणाला की 180-200 नाही, भारतीय जनता पक्षाला 300 जागा मिळतील आणि 302 जागा भारतीय जनता पक्षाने घेतल्या. हे भाऊ तोरसेकरांचं ॲनालिसिस आहे. मी मागे एका कार्यक्रमात म्हणालो, भाऊंचं ऐकलं नाही. भाऊंनी एक पुस्तक अजून लिहिलं, त्या युतीमध्ये भाजप वेगळा लढला तर 150, नाही तर युतीत लढला तर 200. पण भाऊ आम्ही काही त्यावेळेस तुमचं ऐकलं नाही. आम्हाला असं वाटलं की चला युतीतच आपण लढावं. पण काही हरकत नाही, राजकारणामध्ये अशा गोष्टी चालत असतात. पण सांगण्याचा उद्देश आहे की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस करणारा कोणी व्यक्ती या देशात असेल तर त्या व्यक्तीचं नाव भाऊ तोरसेकर आहे. आणि विशेषतः आता या प्रतिपक्षाच्या माध्यमातनं मी सातत्याने बघतोय, एखाद्या घटनेचं जे विश्लेषण भाऊ करतात, एखादी आमची देखील कृती असते
ती कृती आम्ही का केली हे फक्त आम्हाला माहिती असतं. त्याच्यावर अनेक माध्यमं पतंगबाजी करतात, पण त्याचं परफेक्ट अनालिसिस कोणी करत असेल आमच्याशी न बोलता आम्ही कशाकरता ते केलं हे भाऊंना पक्क माहिती असतं. आणि भाऊंच्या त्या दिवशीच्या ॲनालिसिसमध्ये जणू काही आमच्या मनातलाच त्यांनी ओळखलाय अशा प्रकारे तो सगळा विषय भाऊ या ठिकाणी त्याचं ॲनालिसिस करतात. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याचा त्यांनी उल्लेख केला, खरं म्हणजे हे दुर्दैव आहे. पण आपण बघितलं असेल या देशामध्ये अगदी आणीबाणीच्या काळातही अनेक माध्यमं अशी होती, काही माध्यमं दबावाखाली आली होती, पण अशी माध्यमं देखील त्या काळात होती की जी सत्तेच्या विरुद्ध लढली. या देशामध्ये सत्तेच्या विरोधात लढण्याचा एक फार मोठी माध्यमांची एक आपल्याला व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली आहे. खूप मोठी अशा प्रकारची एक परंपरा माध्यमांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. पण दुर्दैवाने माझ्यावर टीका झाली तरी चालेल, आज ही परंपरा महाराष्ट्रात मला पाहायला मिळत नाही. आज या देशामध्ये मोदीजींवर टीका केली तर आम्ही फार चांगले पत्रकार आहोत किंवा अनबायस्ड पत्रकार आहोत अशा प्रकारला काही लोकांना वाटतं. आणि त्याच वेळी मी अनेक वेळा पाहतो अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न घटना या जणू काही दिसल्याच नाही, त्या घडल्याच नाही अशा प्रकारे त्या नजरेआड केल्या जातात. आणि मग अशा या परिस्थितीमध्ये लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर भाऊ तोरसेकर लागतो, लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर प्रतिपक्ष लागतो. आणि म्हणून या सगळ्या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये एक खंबी तंबूसारखे भाऊ उभे होते आणि आजही ते उभे आहेत. आणि असं नाही आहे, जेव्हा आवश्यकता असते त्यावेळी भाऊ आमच्यावरही टीका करतात, कुठल्याही कृतीवर जी चुकीची आहे त्याच्यावर ते टीका करतात, ते घाबरत नाहीत. पण सत्तेच्या विरुद्ध संघर्ष हा जो पत्रकाराचा स्थायी भाव आहे तो भाव भाऊंनी कधीच सोडला नहीं है. भाऊ अभी माननीय राज्यपाल जी मुझे पूछ रहे थे कि भाऊ ने 2014 में तो ठीक कहा, 19 में भी ठीक कहा, अब 24 का भी पूछ ही लो. तो मैं मतलब 24 के बारे में 23 में वो किताब लिखेंगे और आपके हाथ से उसका प्रकाशन करेंगे. आणि भाऊ एक गोष्ट अजून सांगतो, इतके लोक आज तुमच्या या प्रतिपक्षाला पाहणारे इतकी मोठी त्याची संख्या आहे. आमचा एक मित्र आहे, माझ्यासोबत मंत्रिमंडळात मंत्री होता, तो मला म्हणाला की माझे वडील रोज रागवतात की अरे तू पाहिलं नाही भाऊ तोरसेकरांचं, तुम्ही लोक काही इन्फॉर्मेशन ठेवत नाही, अरे बाबा राजकारणात काम करायचं तर भाऊ तोरसेकर पहा असं मला रोज रागवतात. त्यामुळे मी सकाळी वडील पाहतात आणि संध्याकाळी मी पाहतो. अशा अनेक घरांमध्ये आहे की जे भाऊ या ठिकाणी ॲनालिसिस करतात ते खरोखर लोकांना भावतं. आणि मला असं वाटतं भाऊ हा प्रतिपक्ष आपण असाच मजबूतीनं पुढे न्यावा आणि निश्चितपणे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये एक भीष्माचार्य म्हणून, म्हणजे भीष्माचार्य आपण म्हणतो, खरं म्हणजे भीष्माला त्या शय्येवर झोपावं लागलं तसं नाही, पण भीष्माचार्य एक ही पदवी आहे, तसे भीष्माचार्य म्हणून आपण सातत्याने लोकांना मार्गदर्शन करावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या दीप कमल फाउंडेशनच्या वतीनं आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना मानवंदना करत भाऊंसारख्या व्यक्तीचा सत्कार या ठिकाणी करता आला, त्याबद्दल मी अमरजीतजींचे अतिशय मनापासनं आभार व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय देवेंद्र फडणवीसजी. 2013चा उल्लेख झाला, 2023चाही उल्लेख झाला. भाऊ आम्ही आतुरतेने त्या क्षणाची वाट पाहू, कारण तुम्ही तुमच्या मार्मिकमध्ये 2 घटनांचा पाकिस्तानचा एक उल्लेख केला आहे आणि म्हणून मी त्याची आतुरतेने आम्ही वाट पाहू. आज के इस कार्यक्रम में
कार्यक्रम की शुरुआत करने से पहले हमने डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी को यहाँ पर श्रद्धा सुमन अर्पित किए। पठानकोट से जब 2 व्यक्ति कश्मीर में जा रहे थे, डॉक्टर जी अंदर गए और अटल जी वापस आए। उन्होंने कहा कि देशवासियों को बता दीजिए मैं बिना परमिट के अंदर जा चुका हूँ। अटल जी आए, विचारों को आगे लेकर गए। मैंने इसीलिए दीप की बाती का उदाहरण दिया था। अटल जी प्रधानमंत्री भी बने, उनके साथ जिन्हें काम करने का मौका मिला, वैसे महामहिम राज्यपाल जी आज यहाँ पर उपस्थित है। इसलिए मैंने बार बार कहा कि विचारों की बाती चलते जाती है, चलते जाती है, जलते जाती है। मैं आदरणीय महामहिम राज्यपाल जी से विनंती करता हूँ, आप अपने विचारों को प्रस्तुत करें। आदरणीय महामहिम राज्यपाल जी। जल्दी आप बैठे रहो। खांसी हो रही हुई बहुत ज़्यादा मेरे को। दीप कमल फाउंडेशन द्वारा आयोजित आज के इस कार्यक्रम में हमारे इस कार्यक्रम के अध्यक्ष और संयोजक भाई अमरजीत मिश्रा जी, हमारे प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री और अभी विधानसभा में प्रतिपक्ष के नेता हमारे आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, आदरणीय मंगल प्रभात जी, भाई प्रसाद लाड जी MLC साहब, और आज इस अवसर पर जिनको सम्मान दिया गया और आगे भी भगवान उनको और बड़े सम्मान दे, राष्ट्रीय सम्मान दे, अंतर्राष्ट्रीय सम्मान दे, ऐसे आदरणीय भाऊ तोरेस्कर जी और सभी उपस्थित भाई और बहनों, आज के इस कार्यक्रम में मैं सबसे पहले डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी को अपनी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और आदरणीय भाऊ तोरेस्कर जी का हृदय से अभिनंदन करता हूँ। आप सब लोग डॉक्टर मुखर्जी के बारे में जानते हैं, कश्मीर आंदोलन के बारे में जानते हैं। जो नहीं भी जानते थे वो अब 370 और 35 से ख़त्म हो गया, तो इन दिनों तो सभी जानते हैं कि क्या था, कैसा नहीं था, क्या हो गया, क्यों नहीं था। बीच में लोग भूल भी गए थे, क्योंकि जिस संविधान में लिखा था कि ये कुछ काल के लिए है और धीरे धीरे ख़त्म हो जाएगा, वो लोग भूल गए। लोगों को लगा कि नहीं नहीं ये तो परमानेंट ही रहेगा। जैसे कभी कभी कोई राज सत्ता में होता ना, तो उसको लगता है मैं ही हमेशा रहूँगा। आपको मत लगना चाहिए ऐसा, क्यों? तो ऐसा लगता है तो अच्छा ही ऐसा लगना है, आएगा जाएगा है। तो ऐसे ही लोगों को लगता था कि नहीं ये तो बना ही रहना है, और ये भूल गए कि संविधान में उस समय जैसा भी हमारे देवेंद्र जी बोल रहे थे, संविधान निर्माण के समय ही बात आ गई कि भाई नहीं, ये कालांतर में इसको समाप्त होगा, धीरे धीरे समाप्त होगा। और जो व्रत लेकर के डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी अपना बलिदान दिए, और हमारे देश के सामने, इस देश की एक छोटी सी बात आपको बताऊं, आप सब जानते हैं, ज़्यादातर लोग आप राजनीति में होंगे, तो आजकल राजनीति में श्रमदान, बलिदान ये सब तो खत्म हो गए हैं। आजकल राजनीति में अनुदान चल गया है। आजकल राजनीति में चल गया, अरे भाई साहब मैं इतने दिन से काम कर रही हूँ, इतने दिन से काम कर रहा हूँ, मुझे क्या मिला? ये होता कि नहीं होता है? आज हम श्यामा प्रसाद मुखर्जी को अपना श्रद्धांजलि दे रहे हैं और भाव की इतनी प्रशंसा कर रहे हैं।
तो हमारा काम प्रशंसा करना है या इनके गुणों को अपने जीवन में उतारना है। उनके बारे में काफी बोल दिया लोगों ने, श्यामा प्रसाद जी मुखर्जी के बारे में। यानी अपने जीवन में लोग भगत सिंह की, चंद्रशेखर आजाद की, शिवाजी की, सबकी कथाएं बोलेंगे। और आप में से बहनें भी, भाई लोग भी हो, मैं कहूँ अच्छा तुम्हारे घर का बच्चा जो है उसको भगत सिंह बना देते, चंद्रशेखर बना देते, तो कहोगे नहीं, वो दूसरे के घर में होना चाहिए। लेकिन जो बलिदान देते हैं, जो अपना जीवन सर्वस्व अर्पण करते हैं, उनके जीवन से एक पीढ़ी, दो पीढ़ी नहीं, दसियों पीढ़ी, सैकड़ों पीढ़ी आज भी हम लोग महाभारत, रामायण और उससे पहले सत्ययुग की राजा हरिश्चंद्र की जैसी कहानियां, दधीच की कहानियां जब पढ़ते हैं तो प्रेरणा मिलती कि नहीं मिलती है? आज भी हमको प्रेरणा मिलती है। हमारा मुरझाया हुआ दिल, हमारा मरा हुआ दिल अगर उन कहानियों को पढ़ो तो फिर एकदम जागृत हो जाता है। और इसलिए इस अवसर पर ये हम जितने लोग यहाँ हैं, हमको एक संकल्प लेना है। श्यामा प्रसाद मुखर्जी इस देश की एकता के लिए, एकजुटता के लिए, इस देश को अखंड बनाने के लिए उन्होंने अपना बलिदान दिया। कैसा जीवन था, कल्पना कीजिए। उस जमाने में, अंग्रेजों के जमाने में, उनके पिताजी सर आशुतोष मुखर्जी ये हाई कोर्ट के जज थे और ये श्यामा प्रसाद जी यानी 33 इयर्स की उम्र में, 33 साल की उम्र में कलकत्ता यूनिवर्सिटी के वाइस चांसलर बन गए। क्या प्रतिभा होगी, जरा कल्पना कीजिए। बैरिस्टर हुए, अप्रतिम प्रतिभा थी, लेकिन नहीं, समाज में, सामाजिक जीवन में आए। लग रहा था कि बंगाल का विभाजन होना है, फला होना है। हिंदू महासभा में चले गए, उसका नेतृत्व किया। बाद में आजादी आई तो गांधी जी ने, संभवतः उन्होंने बताया तो पंडित नेहरू ने एक अच्छा काम किया कि देश के जो भी यशस्वी लोग थे, योग्य लोग थे, ऐसे लोगों को, वो चाहे डॉक्टर मुखर्जी हों या डॉक्टर अंबेडकर हों या और भी लोग हैं, ऐसे लोगों को उन्होंने, जिनका सीधे उस समय की कांग्रेस से कोई संबंध था ही नहीं, ऐसे लोगों को अपने मंत्रिमंडल में स्थान दिया। यद्यप कालांतर में आप जानते हैं कि अंबेडकर जी ने भी मंत्रिमंडल छोड़ा, हमारे अपने डॉक्टर मुखर्जी ने भी मंत्रिमंडल छोड़ा, लेकिन मंत्री बनने के बाद भी डॉक्टर अंबेडकर या डॉक्टर मुखर्जी ने मंत्री पद छोड़ दिया। आखिर किसके लिए? फॉर व्हाट? सिद्धांतों के लिए, प्रिंसिपल्स के आधार पर। यानी जब मैं पढ़ता हूं, मैं डॉक्टर अंबेडकर के बारे में लोग सोचते हैं केवल इन्होंने अस्पृश्यता खत्म की और क्या है ये अनुसूचित को आरक्षण दिया, इतना नहीं है। उनका भी बड़ा आदर्श है। वो पाकिस्तान के बारे में हो, कश्मीर के बारे में हो, इतना सुंदर चिंतन। तो ऐसे ही उस समय ऐसी प्रतिभाएं थी जो केवल कुर्सी के लालच में काम नहीं करते थे। उनको था देश। इतने लोगों ने बलिदान दिया है तो इस देश में कुछ आदर्श स्थापित होने चाहिए। इस देश के अंदर जो भारत था, जिसे हम भारत कहते हैं, वो भारत बनना चाहिए, वो भारत फिर से बनना चाहिए। मैंने डॉक्टर लोहिया को पढ़ा है, वो एक जगह कहते हैं कि मेरा देश अखंड भारत बना, 2 बार जगत गुरु बन गया, मुझे डर लग रहा है कि तीसरी बार गया बना तो फिर गिरेगा नीचे। मैं सोचता हूं कि बने कि ना बने, ऐसा बोलते हैं। यानी इसके माने ऐसे इन विचारकों के दिमाग में इस देश की परिकल्पना थी, इस देश का इतिहास था, इस देश की संस्कृति थी। और उन्हीं के कारण से, उनके ज्ञान से, उनके बलिदान से, उनकी तपस्या से, उनके त्याग से
आज हम ये सब सुख भोग रहे हैं। और इसलिए जब हम डॉक्टर मुखर्जी का बलिदान दिवस मना रहे हैं, उनका स्मरण कर रहे हैं, तो निश्चित रूप से ये बलिदान दूसरा करेगा, त्याग दूसरा करेगा, ये नहीं चलेगा। इसलिए हम सब लोग आज फिर से 370 खत्म होगा, 35 खत्म हो गया, काफी आप लोग बोल चुके हैं, इसलिए मैं इस पर ज्यादा नहीं बोलूंगा। अच्छा काम हो गया, श्रेष्ठ काम हो गया। लेकिन ये यहाँ डॉक्टर मुखर्जी की कल्पना केवल 370 खत्म हो जाए और एक निशान, एक प्रधान और ये सब खत्म हो जाए, खत्म होके ये आ जाए, ये 2 निशान 2 प्रधान ये न रहे, 2 विधान ये न रहे, इतने तक नहीं था। उनका जीवन जिस काम के लिए लगा था, बांग्लादेश के विभाजन के बारे में, कश्मीर और इसके बारे में, इस सब के बारे में चिंतन था, समग्र चिंतन था। और उस समग्र चिंतन में हम भारत माता का एक समग्र चित्र सामने रख करके हम उसके कैसे हम उस अतीत के गौरव को पहले से भी अधिक, कभी कहते हैं ना कि ये तो सोने की चिड़िया थी, इंडिया को कहते हैं, हम कैसे फिर से एक बार इस देश को उस दिशा में ले जाते हैं। कभी कभी लोग जब कहते हैं कि अरे ये 5 ट्रिलियन की बात तो मोदी ऐसे ही करते जा रहे हैं, है? कुछ नहीं है दुनिया में जो असंभव है, कर सकते हैं, सब कुछ कर सकते हैं। अभी यात्रा कोई संविधान में परिवर्तन हो गया, 370 धारा खत्म होगी, 35 से खत्म हो गया, यही तक यात्रा खत्म नहीं होती है। अभी हमारे साथ देश के अंदर, देश के बाहर, इस देश के बहुत सारे दुश्मन हैं। हम उनके दुश्मन नहीं, हम किसी के दुश्मन नहीं, भारत की परंपरा है। लेकिन हम दुश्मन नहीं है। मैं गाड़ी गलत नहीं चला रहा हूं, अरे उधर से गाड़ी तो गलत चला के आ रहा ना, बच के चल भाई, तू कह कि नहीं मैं तो सही चल रहा हूं, मैं तो सही चल रहा हूं, अरे वो गलत चला रहा, तू भी जरा टेढ़ा कर ले, नहीं तो मरेगा। सावधानी बरतनी पड़ती है। तो आज जब हम उनका बलिदान दिवस मना रहे हैं, उनका स्मरण कर रहे हैं, हम सबको, पूरे समाज को ये दिशा देनी पड़ेगी, सोचना पड़ेगा कि हम आज भी सतर्क रहें, सन्नद्ध रहें और किसी भी बलिदान के लिए, आखिर केवल उन्होंने कश्मीर के लिए अपना बलिदान दिया, लेकिन अक्षय चिन्ह हमसे ले लिया, पूरा अपना लद्दाख में कितना एरिया और उधर अरुणाचल में कितना एरिया ले लिया। आखिर वो क्या हमारे सामने है कि नहीं सामने? ये इतनी सी यात्रा खत्म नहीं हुई, ये यात्रा चल रही है। और इसके लिए हमारा संकल्प और हमारा जो लोग इस राष्ट्र के बारे में ऐसा संकल्प लेते हैं, उनका साथ देना, जो नहीं ले पाते उनको साथ लेना, ताकि संपूर्ण समाज खड़ा हो, संपूर्ण समाज हमारे साथ खड़ा हो और हम इस देश को फिर से, जिसको जगत गुरु कहते हैं, जिसको एक ऐसा स्वर्णिम भारत कहते हैं, जिसको हमारे ट्रिलियन का इकोनॉमी बोला है, उससे भी आगे, ट्रिलियन इकोनॉमी से भी और आगे कल्चरली दुनिया के अंदर, जैसे योग का दुनिया मना रहा है, सारी दुनिया मनाती है। कल्पना कीजिए, कभी सोचा था आप लोगों ने? हम लोगों ने सोचा किसी ने? तो इसलिए हम इस संकल्प के साथ, जो संकल्पना डॉक्टर मुखर्जी ने की, अटल जी ने चलाई, मोदी जी चला रहे हैं और भी बहुत से लोग चला रहे हैं, उस संकल्प को हम और आगे बढ़ाएंगे। तो मैं सोचता हूँ कि ये डॉक्टर मुखर्जी को हमारी सच्ची श्रद्धांजलि होगी और निश्चित रूप से हमारे, आपको तो प्रतिपक्ष के नेता बता दें, इन लोगों ने प्रतिपक्ष के नेता ऐसा बोला आपके बारे में, है? तो इनको भी लगेगा कि भाई अगर देवेंद्र जी और लाड साहब और मंगल प्रभात जी गलत करते हैं तो उन पर भी ये वैसा ही प्रहार करेंगे। करते हो नहीं करते हो? नहीं करते हो? करते? इसलिए मैंने कहा किया था ना। हाँ, मैं इसलिए कहता हूँ कि जब कोई हमारा थोड़ा कैरिकेचर बनाता तो हमको मजा आता। लोग कहते हैं, मुझे भगत भाई बोल रहे, भगत भाई ऐसे शब्द, अरे मैं आनंद आ गया, देखो ना जरा कैसा सुंदर बना रखा है, सीखने को मिलता है। तो चूंकि ये लोग मार्गदर्शक है, हमारे पत्रकार, हमारे साहित्यकार,
इनसे हम लोग सीखते हैं। मैं आजकल हमको उनके बड़ा साहब के वो दे गए थे, उद्धव जी जब पहले मिले मेरे को, क्या फटकारे, वो जो चित्र है पुराने वो कैरिकेचर से कार्टून्स हैं, बड़े मज़ेदार हैं। कुछ समझ में आते मराठी में, कुछ नहीं आते तो मैं पूछता हूँ भाई क्या है, जो अच्छे लग रहे हैं तो बताओ इनको, देते हैं, उससे शिक्षा मिलती है। तो इसलिए हम सब लोग आज यहाँ से संकल्प लेके जाएंगे और निश्चित रूप से वो अच्छा दिन आएगा। और अभी एक सपना कश्मीर का डॉक्टर मुखर्जी का पूरा हुआ है। निश्चित रूप से भारत के बारे में जो उनकी परिकल्पना है वो पूरी होगी। और देश के अंदर हमारे मुखर्जी कहते थे एक बार पार्लियामेंट में, हमारे पंडित जी ने कहा, नेहरू जी ने, कि आई विल क्रश योर पार्टी, तुम्हारी पार्टी को ख़त्म कर दूंगा। मुखर्जी बड़े विद्वान थे, बड़े इंटेलिजेंट थे, तो फट से बोले आई विल क्रश द क्रशिंग मेंटालिटी, यानी ऐसी दृढ़ता कैसे होते, मैं तुम्हारी क्रशिंग मेंटालिटी जो है ना उसको भी खत्म कर दूंगा। ये ऐसा विश्वास चला, इस विश्वास से चलेंगे तो हम सफल होंगे। आपने मिश्रा जी ने इतना सुंदर आयोजन किया है, इन्होंने कहा कि राजभवन में होना चाहिए। मेरा सौभाग्य है कि डॉक्टर मुखर्जी जैसे इतने जीवनदानी इस देश के एक आदर्श महापुरुष के स्मरण हम इस राजभवन में कर रहे हैं। मेरा सौभाग्य है। मैं आपको बहुत बहुत इसके लिए बधाई देता हूँ, धन्यवाद देता हूँ और आपको प्रणाम करता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद आदरणीय महामहिमजी. आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जात आहोत. आजच्या ह्या हृदयस्पर्शी कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांचे आदरणीय महामहिम राज्यपालजी भगतसिंग कोश्यारीजी, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, ज्यांचा आज आपण या ठिकाणी हृदय सत्कार केला, ते ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तुरसेकरजी, मान्य आमदार श्री मंगलप्रभात लोढाजी, मान्य आमदार श्री प्रसाद लाडजी, आपल्या सर्वांचं आणि या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहिलात, मीडियाचे सर्व बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी म्हणून सहकार्य केलं त्या सर्वांचे मी दीप कमल फाउंडेशनच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. परंपरेप्रमाणे आपण सर्व आपल्या जागेवर उभे राहू. राष्ट्रगीतानं हा कार्यक्रम संपेल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. आपण